भाजप नेत्यावरती आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळं त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता। आपल्यासोबत बोलण्यासाठी संग्राम पाटील आहे। ते कोविड काळामध्ये देखील त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते। ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे। सर्वात तुम्ही किती वाजता या ठिकाणी उतरला आणि तुम्हाला किती वाजता ताब्यात घेण्यात आलं? सकाळी 2:30-2:45ला आम्हाला एअरपोर्टवर थांबवलं आणि मग त्यानंतर काही 2-1 तासानंतर पोलीस आले क्राईम ब्रांचचे आणि मग त्यांनी घेतलं ताब्यात आणि आता सगळे प्रोसिजर झालेले आहेत आणि द मॅटर इज अंडर इन्व्हेस्टिगेशन नाव, म्हणजे त्याचं चालू आहे, ऑनगोईंग आहे। त्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही, पण थँक्यू तुम्ही एवढा आवर्जून मला कव्हर करायला आलात, तर त्याच्याबद्दल पण मला जास्त सांगता येणार नाही त्याबद्दल। काय कशा प्रकारचे गुन्हा दाखल आहे? पोलिसांनी काय मतलब नेमकं काय वक्तव्य होतं किंवा काय लिखाण होतं, काय पोलिसांना तुम्हाला सांगण्यात आलं? आता मी फेसबुकवरनं लिहित असतो सरकारच्या विरोधामध्ये, त्यातल्या काही पोस्ट सरकारच्या लोकांना आवडल्या नाहीत, त्यांनी तक्रार केलेली आहे, FIR केलेला आहे आणि त्यामुळे मला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मग दिवसभर चौकशी करून त्यांनी आता संध्याकाळी नोटीस दिली आणि हे आता इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आहे। याच्यामध्ये तक्रार दाखल केली त्याचं नाव निखिल भांबरे असं कळतंय, त्याला देखील अगोदर अटक करण्यात आली, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती मिळाली का? नाही, मला निखिल भांबरे कोण आहे हेच माहीत नाही आहे। त्यामुळे आणि खरं तर याच्यामध्ये 2 पोस्ट आहेत, एक कुठल्या तरी एका पॉलिटिकल ग्रुपची पोस्ट आहे आणि त्याच्यासोबत मला क्लब करून टाकलं आहे, तर त्यामुळे हे मॅटर थोडंसं कॉम्प्लेक्स आहे। मला त्याच्यावर आता लगेच कमेंट नाही करता येणार, पण इन्व्हेस्टिगेशन्स आर ऑन गोईंग आणि मग ते जेव्हा पुढे येईल तेव्हा त्यातनं सगळं कन्क्लुजन निघेल। तुम्हाला काही इतर नेत्यांचे काही फोन वगैरे झाले का किंवा काय कोणाशी काय बोलणं झालं? कारण आशिम सरोदे यांच्यावरती देखील सांगण्यात आलं होतं, त्यांच्याशी काही इतरांशी काय तुमचं बोलणं झालं का? काय फार कमेंट करण्यात मला आता पॉईंट वाटत नाही, भरपूर लोकांचे फोन मेसेजेस येत आहेत। आता आम्ही निघालो आहोत गावाकडे, तर मी रस्त्याने जाताना बोलतो, सगळ्यांना इन्फॉर्म करतो काय काय झालं, काय काय नाही झालं। आणि मी थकलो आहे, 35 तास 40 तासापासून प्रवास सुरू आहे। आज दिवसभर सकाळी 2-2:30 पासून मुंबईमध्ये आहोत, आता 5-1 वाजत आलेले आहेत, पण त्यामुळे थकलेलो असल्यामुळे आता प्रवासात झोप काढायची आणि निघायचं। काय वाटतं तुम्हाला? तुम्ही एवढा प्रवास करून आता पहिल्यांदा ठाण्यामध्ये इकडे आलेलं, तुम्हाला ताब्यात घेण्यात आलं, आता चौकशी करून मला वाटतं की आता खूप लेट झालेलं आहे, काय त्यांचं काय म्हणणं आहे, पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? काय त्यांनी ज्या काही डिटेल्स आहेत त्या FIR मधले त्याची म्हणजे माझ्याकडनं जबाब घेतला आणि मला एक नोटीस इश्यू केलेली आहे। त्या नोटीस आहे काय जनरल नोटीस आहे ती, काय असं स्पेसिफिक काही नाही आहे त्याच्यामध्ये आणि मग ते त्याच्यात आता ऑनगोईंग ते इन्व्हेस्टिगेशन्स त्यांचे सुरू राहतील आणि तपास सुरू राहील। मी माझी कायदेशीर बाजू तपासेल आणि तज्ज्ञांकडून त्याचा मी उपयोग करून आय विल फाईट माय फाईट। सोबत वकील होते? हां, वकील होते मार्गदर्शनासाठी, माझे काही मित्र लोक होते। काय पुन्हा कधी बोलवले काय? बोलवलं आहे, आता मी जायच्या आधी पुन्हा एकदा त्यांना भेटणार आहे इकडे येऊन आणि माझे काही आन्सर्स त्यांना देणार आहे, त्यांनी जे काही नोटीस दिली आहे त्याला आन्सर्स देणार आहे आणि देन विल टेक इट फ्रॉम देअर। काय वाटतं, तिकडे राहून तुम्ही टीका करत होता किंवा लिहित होता, रोखठोक भूमिका मांडत होता, भूमिका मांडल्याचं तुम्हाला हे फळ मिळालं, काय वाटतं या लोकशाहीबद्दल किंवा याबद्दल तुम्हाला काय, गव्हर्नमेंटबद्दल काय बोलायचं आहे? टीका करणं लोकशाहीसाठी चांगलं आहे आणि काही लोकांना त्या पटत नाहीत, त्यांनी तक्रार करणं हे देखील त्यांचा अधिकार आहे। विल फाईट लिगली, नो हार्ड फिलिंग्स, मला काही असा त्याचा राग नाही, काही नाही आहे। कोणीतरी तक्रार केली आहे, मी त्याचा लिगल, आय बिलीव्ह इन इंडियन ज्युडिशियल कॉन्स्टिट्युशनल सिस्टम, इंडियाच्या डेमोक्रेसीवर माझा विश्वास आहे आणि सगळ्या यंत्रणेवर देखील विश्वास आहे, पोलीस तपास यंत्रणेवर देखील विश्वास आहे, त्यामुळे आय विल फाईट। धोका तुम्हाला काय वाटतं? एवढे तुम्ही लिखाण करत होता, तुम्ही का कंप्लीट करण्यात आलं? मला काहीच धोका नाही, मला कसलाच धोका नाही। मी तेच म्हणजे माझं जे आहे ते सुरू ठेवेल, मला कोणाच्या विरोधात तक्रार पण नाही। सो लिगल जो आहे बॅटल, मी त्याला सामोरं जाईल आणि आय विल आन्सर। हे होते संग्राम पाटील आणि त्यांनी आपल्याशी बातचीत केलेलं आहे। पहाटेच त्यांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलं होतं आणि पुन्हा आता त्यांना संध्याकाळच्या वेळेस सोडण्यात येते, त्यामुळे ते लंडनहून उतरताच एअरपोर्टवरतीच त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि चौकशी करून आता त्यांना सोडण्यात येते। निखिल भांबरे यांनी तक्रार केली होती आणि त्यानुसार त्यांच्यावरती FIR दाखल झाला होता आणि त्यावेळेस चौकशी झाली। पुन्हा एकदा तिकडे जाण्यासाठी, लंडनमध्ये जायच्या अगोदर पुन्हा एकदा त्यांना बोलवलं असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या घटनेमध्ये पुन्हा आणखी काय माहिती समोर येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन आदिलसह रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।